जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे मुंबई येथून महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचं केंद्र बनवण्याच्या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा प्रयत्न सुरू आहे। मुंबईतील वर्षा निवासस्थानी इथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। महाराष्ट्र जागतिक गुंतवणूकदारासाठी सर्वात आकर्षक डेस्टिनेशन व्हावं यासाठी शासन मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारत आहे। राज्यात सध्या रुपये 10 लाख कोटीचे प्रकल्प सुरू आहेत। यात महामार्ग, बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्प, शहरी विकास आणि जलपुरवठा यांचा समावेश आहे। बंदर आणि समृद्धी महामार्ग हे या प्रकल्पामध्ये विशेष महत्त्वाचे ठरणार आहेत। समृद्धी महामार्गामुळे राज्यातील 26 जिल्हे थेट बंदराशी जोडले जातील। यामुळे लॉजिस्टिक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल। त्याचबरोबर वाढवण परिसरातील देशातील पहिली मल्टी मोडल हब उभं राहणार असून पोर्ट, एअरपोर्ट, बुलेट ट्रेन आणि महामार्गाचं जाळं उपलब्ध होणार आहे। या भागात चौथी मुंबई उभी राहत आहे। नवी मुंबईत युनिव्हर्सिटी, टाउनशिप, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे। औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आधीच देशातील 30% योगदान देतोय। आता पुणे, नागपूर, विदर्भ आणि मराठवाड्यातील नवी औद्योगिक केंद्रे राज्याला उद्योगाच्या नकाशावर आणखी मजबूती देणार आहेत। त्यासोबतच शासन सौर, वारा, हायड्रोजन आणि नूतनीकरण ऊर्जेवर भर देत असून सार्वजनिक वाहतूकही या ऊर्जेवर नेण्याचा प्रयत्न करत आहे। स्पिरिच्युअल टुरिझम आणि कोस्टल टुरिझम वाढीसाठी शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प राबवले जात आहे। महाराष्ट्राला गुंतवणूकदारासाठी सर्वात आकर्षक डेस्टिनेशन बनण्याचा आमचा संकल्प आहे। शासन व्यक्तिनिष्ठ न राहता संस्थात्मक स्वरूपात काम करेल आणि निर्णय कायमस्वरूपी टिकतील असे मत यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केले असून भारतीय परराष्ट्र सेवेच्या अधिकाऱ्यासोबत झालेली ही बैठक महाराष्ट्राच्या गुंतवणूक वाढवण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा ठरणारी आहे असेच यातून सांगण्यात येत आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।